नमस्कार मित्रांनो. तर आज खूप दिवसापासून YouTubeवर एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ टाकतोय कारण टाईमच नव्हता भेटत. पण आज फ्रायडेचा ट्रेड जो होता आपला फ्रायडेचा कालचा समजा, म्हणजे कालचा ट्रेड. त्यात आपण खूप लोकं मला विचारत होते कारण मी काही दिवस झाले मी प्राइस एक्शनवर ट्रेड घेतोय. कारण स्ट्रॅटेजीज आता एवढा एक थोडा एक्सपिरियन्स झालाय का मला समजतं का स्ट्रॅटेजी फॉर्म होण्याच्या पहिलेच मी एंट्री मारतो. तर मी त्या त्या मी त्या दिवसाचा ट्रेड तुम्हाला एक्सप्लेन करतो. का मी फ्रायडेला ट्रेड का मला कॉल सेल केला करून. तर तुम्हाला इथं दिसत असेल, आता बघा हा 15 मिनिटाचा चार्ट आहे आणि हा जो कॉल होता ना 2450 चा 24,950 चा कॉल मी सेल केला होता. तर इथं मी काय बघितलं आणि ट्रेड घेतला. तर खूप लोकांना हा प्रश्न आहे का तुमची स्ट्रॅटेजी पण इथं फॉर्म नव्हती झाली या लेव्हलला. तुम्ही मध्ये आपला डिसाईड झालाय ट्रेड नाही होणार आहे. कारण कसं आहे माहिती आता एवढे दिवस मी ट्रेडिंग करतो मला समजलंय केव्हा ट्रेड नाही करायचं कारण चांगल्या लेव्हलला ओपन झाला. तर याच्या वरती वगैरे ओपन झाला असता ना, तर वेगळी गोष्ट झाली असती. आता मी काय बघितलंय तुम्ही बघा. आता मार्केट काय आहे माहिती आहे? तुम्हाला मी पहिला 1 आवरमध्ये दाखवतो. 1 आवरमध्ये कशी सिच्युएशन आहे. तर 1 आवरमध्ये काय आहे बघा तुम्ही. मार्केट डाउन ट्रेंडला आहे. इथं बघा तुम्हाला दिसत असेल मार्केट डाउन ट्रेंडला आहे. मार्केट वरती येतोय, लोवर हाय बनवत चाललंय. बरोबर? ते लोवर हाय इथं. आता मार्केटने काय केलं माहिती आहे? लोकांचा कसा माइंडसेट असतो माहिती आहे का? या लेव्हलच्या वरती जर मार्केट गेला तर मार्केट बायिंगमध्ये जाईल. पण झालं का? 1 दिवस पहिले काय झालं होतं? मार्केटने इथं ज्या लोकांचे स्टॉप लॉस होते, त्या लेव्हलला जे लोकांचे स्टॉप लॉस होते, तेच पहिले स्टॉप लॉस इथं हिट केले. त्याच्यानंतर मार्केट खाली येऊन क्लोज झालं. तर माझा क्लिअर कट होता का या लेव्हलच्या वरती गेल्यावरच मी बायिंग करेन. नाहीतर इथं या लेव्हलच्या खाली कुठं पण ओपन झाला ना, तर मी सेलिंग करणार आहे. तर मी काय केलं माहिती आहे? मी अ, म्हणून लवकर एंट्री घेतली. कारण मला माहीत आहे डिके होईल कारण एक्सपायरी पण नव्हती समजा फ्रायडे होता. मला माहीत होतं लवकर डिके होईल त्याच्यामुळे आपल्याला एंट्री करायची आहे. तर मी काय केलं माहिती आहे? इथं बघा तुम्हाला इथं 24 ही जेव्हा 1 मिनिटामध्येच मी ट्रेड लावून ठेवला आणि इथं जशी वरती गेला आणि जसा खाली कॅन्डल बनवला तर मी 255 या लेव्हलला आता इथं ही कॅन्डल वेगळी त्यावेळी मला 265 चाच हाय दिसत होता. तर मी 255 ला एंट्री केली आणि मार्केट बघा त्याच्यानंतर खालीच आला नाही. त्याच्यानंतर वरतीच आला नाहीये. या लेव्हलला मी काहीतरी निघालो म्हणजे 172 का 173 ला मी काय निघालो. या लेव्हलला म्हणजे ऑलमोस्ट आपण 60-70 पॉइंट कॅप्चर केले होते यात. 55 ते आणि हां 60 पॉइंट कॅप्चर केले. सॉरी 203 ला काहीतरी निघालो मी. म्हणजे 50-60 पॉइंट ऑलमोस्ट 255 हां, इथंच कुठेतरी मी निघालो. आपला काहीतरी 4,000 चा मला मी स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवला होता या लेव्हलला कुठेतरी 1500 पॉइंटचा नंतर मी एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ट्रेल कारण मला असं वाटलं का एवढ्या ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डलचा एक सडन स्पाइक केला. त्याच्यामुळे मी एकदम स्ट्रिक्ट केला. तो स्ट्रिक्ट स्टॉप लॉस माझा लगेच हिट झाला. काहीतरी मला आता पण आठवतंय 95 का कितीला तरी हिट झालं वाटतं. काहीतरी 95 का 98 ला काहीतरी असं तरी 255 ची एंट्री होती आणि आपण या लेव्हलला काहीतरी निघालो होतो. त्याच्यानंतर बघा मार्केट खाली अजून पडला 100 पॉइंट. तो माझा चुकून जर मी स्टॉप लॉसला अजून स्कोप दिला असता तर मला ते 100 पॉइंट इझिली भेटले असते. लॉजिक सिंपल होतं. प्राइस एक्शन कसं रीड करायचं लोकं बोलतात विचारतात. त्याच्यावर मी एक डेडिकेटेड बनवणार आहे. माझा प्लॅनिंग चालू काहीतरी बनवू कोर्स वगैरे. तर कोर्स तर नाही बोलू शकत. पण काय माहीत आहे खूप लोकांना एकत्र शिकवता येत नाही. म्हणून मी काही लोकांना हे करून मेसेज करेन मी Instagramवर जेव्हा म्हणून प्लॅन होईल. माझा सिंपल फॉर्म्युला होता. इथं बघा मी पहिला गेलो, इथं लोवर हाय बनवत होता. तर मार्केट इझिली एवढ्या वरती जाणार नाही. कारण इथं लोकांनी बाय केला असेल, राइट? आता इथं बघा या बायिंगला तुम्हाला दिसतंय का कुठेतरी स्टॉप लॉस घ्यायला तो परत आला. तर इतर लोकांचे स्टॉप लॉस हिट करायला तो येणार मला माहीत होता आणि RSI बघायला गेलो तर RSI पण तुम्ही बघा. RSIमध्ये पण तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. RSI केव्हाच आहे ना, असा डायरेक्ट वरती एकदम रेअरली जातो. नाहीतर मार्केट जर एकदम फास्ट इथं काही मोमेंट आला तरच असं वरती जातो. तर मार्केट इथं जर मार्केट इथं होव्हर करायला लागलं ना यामध्ये लोकांच्यामध्ये 40 आणि 1 आवरमध्ये तो एकदा खाली येऊन या लोकांचे स्टॉप लॉस घ्यायला येणार. त्याच्यामुळे या हिशोबात माझा ट्रेड होता. प्राइस एक्शनवर ट्रेड होता. जसा मी एंट्री केली तुम्हाला दाखवला होता त्या दिवशी रील्सवर. तर हा सिंपल लॉजिक होता. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील आणि तुम्ही नक्की चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. मी प्राइस एक्शनवर पूर्ण व्हिडिओ बनवेन एकदम डिटेलमध्ये. स्ट्रॅटेजीज तर आहे आणि यात कसं असतं आता बघा स्ट्रॅटेजीज तर आपल्या आहेतच. पण जर प्राइस एक्शनचा पण त्यात थोडा आपण ॲड केला ना तर अजून स्ट्रॅटेजी आणि अजून आपण पॉइंट कॅप्चर करू शकतो. म्हणून मी प्राइस एक्शनवर पण केव्हा-केव्हा ट्रेड घेतो. हे तुम्हाला मी नक्कीच सांगेन. पण त्यासाठी तुम्हाला थोडा वेट करायला लागेल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नक्की 1000 सबस्क्रायबर करा. कारण केव्हा व्हिडिओ टाकतोय मी पण मला असा YouTubeवर एवढा रिस्पॉन्सच चांगला येत नाहीये. Instagramवर तुम्ही चांगला रिस्पॉन्स येतो. YouTubeला तेवढे फॉलोवर्स नाही. तर YouTubeला पण तुम्ही हे करा मग नक्की मी चांगले व्हिडिओज टाकेन. आपल्याला एकत्र ग्रो व्हायचं आहे. या हिशोबात सबस्क्राईब करा. आपला सगळ्यांचा चॅनल आहे. थँक यू.